नमस्कार आणि तेरवेतुलोआ मित्रांनो, आपल्या सर्वांचे महाराष्ट्र मंडळ फिनलँड प्रस्तुत MMF कट्टा या पॉडकास्टच्या पहिल्या सीझनमध्ये स्वागत. मी रुपेश गायकवाड. MMFचे ध्येय हे नवीन पिढीला महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृतीची ओळख करून देणे, तसेच विविध क्षेत्रातील कलागुणांना व्यासपीठ प्रदान करणे असे आहे. आजच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेऊया MMF विषयी. तर आजचे मुख्य वक्ते माननीय बापूराव कदम. नमस्कार. पद्मजा भिडे. नमस्कार. आणि सृष्टी जरते. नमस्कार. आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. तर चला, MMF कट्टा या पॉडकास्ट सिरीजची आपण आज सुरुवात करूया. तर सर्वात पहिला प्रश्न तुम्हा सर्वांना, MMF हे एका वाक्यात सांगा. नमस्कार, मी बापूराव कदम, अध्यक्ष महाराष्ट्र मंडळ फिनलँड. महाराष्ट्र मंडळ म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांनी महाराष्ट्राच्या बाहेर मराठी संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी चालू केलेली संस्था. नमस्कार, मी पद्मजा भिडे. मी महाराष्ट्र मंडळ फिनलँडची सेक्रेटरी म्हणून काम बघते. माझ्यासाठी MMF म्हणजे साधारण 125 कुटुंबांनी तयार झालेलं फिनलँडमधलं एक मोठं मराठी कुटुंब. नमस्कार, मी सृष्टी जरते, खजिनदार म्हणून महाराष्ट्र मंडळ फिनलँडचं काम बघते. मराठी मातीपासून लांब असताना सुद्धा मराठीपण जपवून ठेवण्यास तसेच पुढच्या पिढीला शिकवण्यास मदत करणारी संस्था म्हणजे महाराष्ट्र मंडळ फिनलँड. छान, धन्यवाद. तर बापूराव, MMFची सुरुवात कशी झाली? ही कल्पना कशी आणि कधी सुचली? ही कल्पना कधी सुचली ती अशापासून चालू करूया आपण. 2010 अण्णा हजारे यांच्या इंडिया अगेन्स्ट करप्शन रॅलीला पाठिंबा देण्यासाठी भारतातील अनेक प्रांतातील संस्थेतर्फे एक रॅली आयोजित केली होती. त्यामध्ये भेटलेल्या मराठी लोकांनी मराठी मंडळ सुरू करण्याची योजना तयार केली व त्याच वर्षी गणेश उत्सवामध्ये औपचारिकरित्या महाराष्ट्र मंडळ फिनलँड सुरू केले. ह्याविषयी मी आपल्या पहिल्या न्यूजलेटरमध्येही लिहिलेले आहे. व नंतर 2018 महाराष्ट्र मंडळ फिनलँडची PRHमध्ये नोंदणी झाली. अच्छा, तर 2018 हाच तो पहिला MMFचा माइलस्टोन होता. तर आपली MMF कम्युनिटी ही फिनलँडमध्ये एक ॲक्टिव्ह कम्युनिटी म्हणून देखील प्रसिद्ध आहे. तर आपण ऑडियन्सला MMFच्या इव्हेंट्सबद्दल थोडी अधिक माहिती देऊयात. तर MMF दरवर्षी कोणकोणत्या इव्हेंट्स ऑर्गनाईज करत आहे? हो, दरवर्षी महाराष्ट्र मंडळाचे बरेच कार्यक्रम होतात. त्यामध्ये प्रमुख 3 कार्यक्रम आहेत: गुढीपाडवा, गणेश चतुर्थी आणि दिवाळी. तसेच इतरही बरेच कार्यक्रम करतो. त्याची माहिती तुम्हाला सृष्टी देईल. थँक्यू बापूराव. गेल्या वर्षी आपण काही नवीन कार्यक्रम सादर केले. मकर संक्रांती हळदी कुंकू फक्त बायकांचा असा हा कार्यक्रम. त्याशिवाय निसर्गाशी नाते जोडता येईल म्हणून एक समर ट्रिप पण आपण ऑर्गनाईज केली. विविध महाराष्ट्रीयन खेळ मोठ्यांना तसेच लहानांना सुद्धा खेळता यावेत आणि आपला महाराष्ट्र दिन पण साजरा व्हावा यासाठी आपण महाराष्ट्र दिन पण साजरा केला. यावर्षी आपण शिवजयंती पण साजरी केली. त्यामध्ये वेगळा असा प्रयोग म्हणून शिवाजी महाराजांचे मॅनेजमेंट स्किल्स, गुप्तहेर खाते आणि आध्यात्मिकता ही सध्याच्या काळातही कशी रिलेव्हंट आहे ते सांगणारे एक पॅनल डिस्कशन पण आपण आयोजित केले होते. याशिवाय आपण होळी, जशी महाराष्ट्रामध्ये होळी दहन म्हणून साजरी केली जाते तसंही एक करण्याचा एक महाराष्ट्र मंडळ फिनलँडचा प्रयत्न आहे. याशिवाय मैत्री, न्यूजलेटर, इंडिया डे यासारखेही काही बरेच इव्हेंट आहेत. त्याविषयी माहिती तुम्हाला पद्मजा भिडे सांगतील. थँक्यू सृष्टी. मैत्री हा उपक्रम आपण मुख्यत्वे करून फिनलंडमध्ये नवीन आलेल्या मराठी लोकांसाठी वर्षातून 2 ते 3 वेळा आयोजित करतो. याचा मुख्य उद्देश म्हणजे या नवीन मंडळींना आपल्या मराठी कम्युनिटीची ओळख करून देणं आणि त्यांना फिनलंडमध्ये सेटल होण्यासाठी सुरुवातीच्या दिवसात आवश्यक असलेली सगळी माहिती देणं. तसंच गेल्या वर्षी दिवाळीमध्ये आपण आपलं न्यूजलेटर प्रकाशित केलं. आपल्या सभासदांना त्यांचे लेख, कविता, रेसिपीज, प्रवास वर्णनं ह्या स्वरूपात व्यक्त होण्यासाठी तो एक छान प्लॅटफॉर्म तयार झाला आहे. ह्या व्यतिरिक्त दरवर्षी हेल्सिंकीमध्ये होणाऱ्या इंडिया डेमध्येही MMFचा परफॉर्मन्स नेहमीच सुपरहिट ठरतो. हो, तर इतके सगळे इव्हेंट्सपैकी मी असं ऐकलं आहे की मागच्या वर्षी आणि त्यापूर्वी देखील MMF प्रस्तुत गणेशोत्सव हा तर सुपरहिट ठरला. एस्पेशली मराठी वडापाव हा तर जगात भारीच. इंडियनच नाही तर फिनिश आणि इतर मंडळी देखील या वडापाववर ताव मारताना आपल्याला दिसतात.
हो, गणेश फेस्टिवल हा आपला सर्वात मोठा कार्यक्रम आहे. दरवर्षी आपण गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतो. त्यासाठी गेल्या वर्षी प्रथमच आपण गणपती बाप्पांची मूर्ती भारतातून आणली होती व मोठ्या प्रमाणात मिरवणूकही काढली होती. वडापाव हा काही भारतातच प्रसिद्ध राहिलेला नसून तो पूर्ण जगामध्येही प्रसिद्ध झालेला आहे. आता बरेच लोक फक्त वडापाव खाण्यासाठी आपल्या कार्यक्रमामध्ये येतात. इंडिया डे असो किंवा गणेश फेस्टिवल असो, आपला वडापाव सर्वात भारी असतो. अगदी बरोबर. तर आपण आपल्या या MMF पॉडकास्टच्या लिसनर्सला आणि स्पेशली जे फिनलंडमध्ये वास्तव्यास नवीन आले आहेत अशा मित्रांना आपण MMF बाबतीत काय सांगू इच्छिता? महाराष्ट्र मंडळ ही सर्व मराठी बांधवांच्या मदतीसाठी बनलेली संस्था आहे. आपण सगळेच आपल्या घरापासून दूर आहोत. आपले सण, आपली परंपरा, कल्चर हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. हे सारे साजरे करण्यासाठी महाराष्ट्र मंडळ सदैव तयार आहे. तरी आपण मंडळाचे सदस्य बनून ह्यामध्ये सहभागी व्हा. धन्यवाद बापूराव. धन्यवाद. धन्यवाद पद्मजा. धन्यवाद. धन्यवाद सृष्टी. धन्यवाद. तर हा आजचा एपिसोड नक्कीच आपल्या लिसनर्ससाठी इन्फॉर्मेटिव्ह होता. लवकरच भेटूया एक नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत टेक केअर अँड कीप स्माइलिंग.